पुढची महत्त्वाची अपडेट, दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती मिळते। काही महत्त्वाच्या प्रस्तावावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सुशांत यांच्याकडे जाऊया। तर सुशांत, आपण सध्या पाहू शकतोय ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे रात्री दुपारी 2 वाजता। या बैठकीत नेमकं काय घडू शकतं? अगदी बरोबर आहे गौरी, आपण जर बघितलं असेल तर आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे। कारण एकीकडे विधानसभा अध्यक्ष निवड होणार आहे बिनविरोध राहुल नार्वेकरांची, तर दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। फडणवीस सरकारची ही दुसरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। शपथविधी झाल्यानंतर एक राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती तिन्ही नेत्यांमध्ये, आणि त्यावेळी एका रुग्णाला जी आहे ती 5 लाखांची मदत जी आहे ती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी करण्यात आली होती। आता आजची बैठक आहे राज्य मंत्रिमंडळाची, त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रस्ताव आहेत। त्या प्रस्तावावर खरं तर चर्चा होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते, कारण हिवाळी अधिवेशन 16 तारीखपासून येत आहे आणि खरं तर शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सध्या पेटलेला आहे। विदर्भातील शेतकऱ्यांना मदत मिळत नाही असा विरोधकांनी आरोप देखील केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही आज निर्णय घेत आहेत का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचसोबत महिलांना जे 2100 रुपये वाढ करण्यात येणार आहे ती त्याबाबत काही चर्चा होते का? आजच्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।